आता पीक विमा योजनेत मोठा बदल होणार आहे आणि हा बदल राज्य सरकारने घडवून आणलेला बदल आहे। विधानसभा निवडणूक आधीची आश्वासन दिली होती ती तर सरकार देतच नाही, परंतु ज्या आहेत त्या सुद्धा योजना बंद करू लागले आहे। प्रामुख्याने शेतकऱ्यांवरती अन्यायच होऊ लागलेला आहे। सरकार पीक विमा योजनेत बदल करणार आहे हे मात्र निश्चित झाले आहे, कारण सरकारने पीक विमा कंपन्यांबरोबर असलेले जे करार आहेत ते अजून 1 वर्ष बाकी असताना सुद्धा करार हे रद्द केलेले आहेत। त्यामुळे हे निश्चित आहे की सरकारला पीक विमा योजनेत मोठे बदल करायचे आहेत आणि करार रद्द करण्याचे कारण सरकार एकच सांगत आहे की कृषी कंपन्यांचा हलगर्जीपणा, परंतु वास्तव मात्र वेगळंच आहे। वास्तविक पाहता सरकारलाच पीक विमा योजनेत मोठे बदल करायचे होते आणि ते त्यांनी केलेले सुद्धा आहेत। ते बदल कोणते आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि काय हे बदल केले आणि शेतकऱ्यांना याच्यातून किती मोठा फटका सहन करावा लागणार आहे। फक्त एकाच ट्रिगरद्वारे सरकारकडून कृषी विभागाकडून जे पीक विम्याची रक्कम आहे शेतकऱ्यांना ती मिळणार आहे फक्त एकाच ट्रिगरद्वारे। त्यामुळे खूपच कमी रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे। हा खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे। हा करार रद्द करण्यामागे सुद्धा सरकारने विमा कंपन्यांच्या काही तक्रारी सांगितल्या, काही कारणे सांगितले। ती कारणे सुद्धा काय आहेत ते सुद्धा आपण आता पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। प्रामुख्याने कृषी विभाग 2 मोठे बदल करणार आहे। त्यातील पहिला बदल आहे तो म्हणजे 1 रुपयात पीक विमा बंद होणार आहे। त्यानंतर दुसरा बदल आहे तो म्हणजे पीक विमा अंतर्गत फक्त कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे। बाकीचे सर्व ट्रिगर मार्फत मिळणारी जी नुकसान भरपाई आहे, जो पीक विमा आहे तो बंद केला जाणार आहे। फक्त कापणी प्रयोगावर आधारित जो नुकसान भरपाई आहे तीच फक्त मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना यातून मोठा फटका बसणार आहे। 1 रुपयात पीक विमा सुद्धा बंद होणार आहे आणि कापणी प्रयोगावर आधारित इतकंच फक्त नुकसान भरपाई म्हणजे थोड्याच प्रमाणात पीक विमा हा सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केलेले आहे। बाकीचे 3 ट्रिगर मार्फत जी नुकसान भरपाई मिळते ती आता बंद करून फक्त एकाच ट्रिगर मार्फत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे। त्यानंतर राज्याच्या कृषी विभागाने कृषी विमा कंपन्यांबरोबर काही करार केले होते आणि हे करार खरीप हंगाम 2023 पासून रब्बी हंगाम 2025 ते 2026 पर्यंत होते, परंतु राज्य सरकारने हे करार आता मोडले आहेत। हे करार आता रद्द केलेले आहेत। अजून 1 वर्ष करार संपायला बाकी आहेत, तरी सुद्धा राज्य सरकारने हे करार आत्ताच रद्द केलेले आहेत। जवळजवळ पुढच्या वर्षीचा रब्बी हंगामापर्यंत हा करार असून सुद्धा आता रद्द करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी सरकारने काही कारणे सांगितली आहेत। का मी हा करार रद्द केला याची कारणे सुद्धा सरकारने स्पष्ट केलेली आहेत। ती कारणे काय आहेत ते आता आपण पाहूयात। राज्य सरकारने हा करार रद्द करण्यामागे बरीच कारणे दिली आहेत। आपण 8 ते 9 कारणे इथे पाहणार आहोत की सरकारने हा करार रद्द करण्यामागे दिलेले आहे। वास्तविक पाहता सरकारला सुद्धा पीक विमा योजनेमध्ये बदल करायचे आहेत आणि तरी सुद्धा सरकारने ही कारणे दिलेली आहेत। ती कारणे कोणती आहेत त्यातील पहिलं कारण आहे ते म्हणजे राज्यामध्ये चौकशी करता 5,93,470 बोगस अर्ज आढळलेले आहेत आणि याचा सर्व ठपका कृषी विभागाने विमा कंपन्यांवरती ठेवला आहे। कारण ही संख्या थोडी किंवा लहान नाही, त्या सरकारने असे स्पष्ट केले आहे की ही संख्या थोडी नाही, ही संख्या खूप आहे आणि इतके जर बोगस अर्ज आढळत असतील तर ही कृषी विमा कंपन्यांची गलती आहे असं सरकारने स्पष्ट केलेलं आहे। त्यानंतर दुसरं कारण आहे दिलेल्या कालावधीत अर्जाची पडताळणी केली जात नाही, यासाठी केंद्राने मार्गदर्शक तत्त्व दिली होती ती पाळली जात नसल्याचे विमा कंपन्यांवर सरकारने ठपका बसवला आहे। म्हणजे दिलेल्या कालावधीत अर्जाची पडताळणी झालेलीच नाही असे स्पष्टपणे सरकारने विमा कंपन्यांवर आरोपच केलेला आहे। त्यानंतर तिसरं आणि महत्त्वाचं कारण आहे महत्त्वाच्या पिकासाठी जास्त विमा देत असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले, मात्र पिकांची पडताळणी आणि पीक क्षेत्रात वेळीच सुधारणा केली जात नसल्याचा ठपका सुद्धा कृषी विभागाने विमा कंपन्यांवर बसवला आहे।
त्यानंतर पुढचं कारण आहे जमिनीच्या नोंदणीची पडताळणी पारदर्शक केली जात नाही, म्हणजे अगदी केंद्राच्या मार्गदर्शन तत्वानुसार सांगितल्याप्रमाणे जमिनीची नोंदणीची पडताळणी पारदर्शकपणे केली जात नसल्याचे सुद्धा कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढचं कारण सांगण्यात आलेलं आहे ते म्हणजे केंद्राच्या मार्गदर्शन तत्वानुसार विमा कंपन्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात भरपाई याचे जे क्लेम कॅल्क्युलेशन असते ते क्लेम कॅल्क्युलेशन करण्यासाठी दिलेल्या नियमानुसार काम झालेले नाही, असा मोठा आरोप सरकारकडून कृषी विमा कंपन्या आहेत त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा आरोप करण्यात आलेला आहे तो म्हणजे पुढचा आरोप लावण्यात आलेला आहे तो म्हणजे राज्यातील काही शेतकरी आणि तेथील काही स्थानिक लोक आहेत त्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आहे आणि काढणी पश्चात नुकसान यासाठी नुकसानीचे मूल्यमापन व्यवस्थित केले नाही अशा 3803 तक्रारी देण्यात आल्या आहेत। त्यांचे केंद्राच्या पद्धतीने सर्वेक्षण झालेच नसले हे कृषी विभागाने विमा कंपन्यांवर केले आहेत। पुढचा आरोप करण्यात आलेला आहे तो म्हणजे 80 वर्सेस 110 मॉडेलनुसार विमा कंपन्यांनी कृषी विभागाला निधी परत दिलाच नाही। ठपका कृषी विभागाने म्हणजे सरकारने विमा कंपन्यांवरती लावलेला आहे। यानंतरचा पुढचा आरोप करण्यात आलेला आहे तो म्हणजे 8वा आरोप आहे तो म्हणजे तालुका आणि जिल्हा स्तरावर पुरेशा मनुष्यबळाच्या सुविधांसह पीक विमा आवश्यक कार्यालये असणे आवश्यक होते, पण विमा कंपनीने या नियमाचे पूर्णपणे पालनच केले नसल्याची तक्रार कृषी विभागाने विमा कंपन्यांवर केलेली आहे। हे 8 आरोप आहेत जे की सरकारने विमा कंपन्यांवर लावण्यात आलेले आहेत आणि 1 वर्ष बाकी असताना सुद्धा विमा कंपन्यांबरोबरचा करार हा रद्द केलेला आहे। यामध्ये 12 विमा कंपन्यांबरोबर सरकारने करार केला होता आणि हा करार 1 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदरच म्हणजे रब्बी 2025-26 ला हा करार पूर्ण होणार होता, परंतु त्या अगोदरच सरकारने हा करार रद्द केला आहे। आता त्याचे कारणे सरकारने स्पष्ट केले आहेत, परंतु सरकारला सुद्धा यामध्ये पीक विम्यामध्ये बदल करायचेच आहे आणि तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे 2 बाबींमध्ये बदल करणार आहेत सरकार, ते म्हणजे पीक विमा जो 1 रुपयामध्ये भरला जातो तो तर बंद केलाच जाणार आहे, परंतु स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई याबद्दल जे सरकारला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणजे पीक विमा मिळतो तो बंद केला जाणार आहे आणि फक्त एकाच कापणी पश्चात जे नुकसान भरपाई आहे फक्त एकाच ट्रिगर मार्फत सरकारकडून शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार आहे। तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून पीक विमा आतापर्यंत का आला नाही, सरकार पुढे का नेत आहे, फक्त सरकारने जिल्हे घोषित केले होते, निधी वितरित केला होता, सर्व केलं, परंतु अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केलेला नाही। मग सरकारने सांगितलं आम्ही कृषी कंपन्यांना हा निधी सुद्धा वितरित केला आहे हे सुद्धा सांगितलं, परंतु आता तर कृषी कंपन्यांबरोबर करारच रद्द केलेला आहे। त्यामुळे सरकारला आता पुन्हा एकदा ही सर्व नवीन प्रोसेस करावी लागणार आहे। त्यामुळे सरकारला यासाठीचा नवीन GR सुद्धा प्रसिद्ध करावा लागणार आहे। या GR मध्ये सरकार सांगेल की आम्ही किती रुपयात पीक विमा हा मंजूर करणार आहोत, कोणत्या ट्रिगर मार्फत करणार आहोत, ते एकतर सांगितलं आहे एकाच ट्रिगर मार्फत देणार म्हणून, त्या ट्रिगर मार्फत किती विमा सरकार हे मंजूर करणार आहे हे आता आपल्याला GR आल्यावरच कळेल किंवा कोणत्या कंपनींबरोबर यानंतरचा करार होणार आहे हे आपल्याला तेव्हाच कळणार आहे जेव्हा GR निर्गमित केला जाईल। सो आता तरी पीक विमा मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची वाटच पाहावी लागणार आहे। सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।